फायनली आलो घरी आणि एक मिस्टेक झाली. मला तिथे दळायला जे टाकलेलं ना तिथे त्या हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर अंशू गेलेला आहे क्लासला आणि तुम्हाला सांगते मी अंशुनी लागलं मला. अंशुनी ना हे बघा, जे फिश मधले आहेत ना छोटे स्टोन म्हणजे दगड, हे असे ठेवून गेलेलं आहे. खेळायला लागलेला आहे तो असं, हे बघा. आणि आज आहे संडे आणि तो गेलेला आहे क्लासला, ट्युशनला. आणि आता येईल तो अर्धा तासात. आणि तो येईपर्यंत मला करायचा आहे स्वयंपाक, कारण आल्या आल्या ना त्याला ना खूप भूक लागते. आणि काय करू ह्या टेन्शनमध्ये मी आहे, कारण मला ना भाजीलाच काही सुचत नाही. आणि घरं वगैरे स्वच्छ करून घेतलेत. इथे एवढा पसारा आहे भांड्यांचा. पण आता असा विचार केला की आपण आधी बनवूयात स्वयंपाक आणि मग भांडे वगैरे वॉश करून घेऊया. आणि हो, मी होम टूरचा पण ब्लॉग बनवणार आहे. बघूया, आज झाला तर आज करणार आहे. आता हा तर ब्लॉग मी केलेलाच आहे स्टार्ट. करावं असं वाटत नव्हतं, कारण सगळं छान असं आवरून होम टूर द्यावा असं मन होतं माझं. पण ते अंशूचं दाखवण्यासाठी ना मी व्लॉग सुरू केलेला आहे. तर अंशू आल्यास दाखवते. अंशूची एक्सायटेड बरं का, कारण सध्या ना मी त्याला TV आणि मोबाईल बिलकुलच बघू देत नाहीये, म्हणून तो तसे कारनामे करतो. पण छान आहे खूप, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे खेळत असतो बरं का तो. आणि मलाही छान वाटतं, जेवढं TV पासून आणि मोबाईल पासून लांब राहतो ना तेवढं छान वाटतं. होमवर्क वगैरे तेही करतो. आता त्याच्यासाठीच गेलेलं आहे. मी म्हटलं आज काही करून ट्युशनची नोटबुक मला आणून दाखव म्हटलं, काय मॅडम शिकवतात काय नाही, काय लर्निंग घेतात वगैरे. बघूया आज आणतो की नाही, आल्यानंतर दाखवते मी तुम्हाला. आणि सगळ्यात मोठं टेन्शन, भाजीला काही नाही आहे आणि काय करावं तेही सुचत नाही. आणि मला भाकर ही एवढी आवडायला लागली खायला, पण भाकरीचं पीठ नाही, मला तेही दळून आणायचं. वर ज्वारी वाळू घातलेली आहे मी. आणि आबाळ तर आहे सुरू, पाऊस नाहीये पण आबाळ आहे. बघूया आज, कारण त्याच्यामध्ये किडे वगैरे होतात अशा मोसममध्ये, थंडीच्या दिवसात बरं का. तरी पण मी स्वच्छ वाळवून वगैरे, स्वच्छ धुवून तर नाही पण स्वच्छ चाळून वगैरे ठेवलेली होती. परत त्याच्यामध्ये म्हणजे किडे झाले, म्हणून त्याला वर वाळवायला ठेवलेली आहे. आज दळून आणायचंय मला बाहेर जाऊन ज्वारीचं. आणि आता तेच सुचत नाही की मी करू काय भाजीला फक्त बरं का, कारण भाजीवर डिपेंड असतं आपलं की काय करू मी. आता बघूया काहीतरी करते, कारण आल्यानंतर अंशूला तर कंट्रोलच होणार नाही भूक, म्हणून. तर चला आवरते मी. चला तर फायनली अंशू आलेला आहे आणि लाईट गेलेली आहे. तुम्हाला दाखवते, चला. एवढं वर ओढायचं नसते रे पिल्लू. हा, अंशू काय शिकवलं क्लासमध्ये, ट्युशन मध्ये काय शिकवलं? का बर? हे बघा, अंशूने असं का बरं, तो हे केलास ना, बेल वाजवलास ना, लाईट गेली. लाईट गेली. अंशूचा शूज इथं बेल आहे, बेल वाजवत होता, पण लाईटच नाही ना बाई. हे बघा, अंशूने आणली नाही म्हणे नोटबुक आणला नाहीस तू? राहू दे ना, छान दिसायला लागले, किती सुंदर दिसायला लागले. मी ह्याच्यासाठी आज ब्लॉग सुरू केलाय, तुझ्या ह्या खेळण्यासाठी. आज मी ब्लॉग सुरू करणार नव्हते. काय शिकवलं मॅडमनी? व्हिडिओ पाठव म्हणणार आहे मी मॅडमला, माहितीये का, कारण घरी तर तू काहीच करणार झाला होमवर्क. नुसतं टीव्ही मोबाईल. का बरं आणला नाहीस तू नोटबुक? जा, आता सांगायलो मी जाऊन आण जा. मम्मीनं द्या म्हणल्या म्हणा, जा. मी मॅडमला फोन करून सांगणार आहे. का? मी सांगणार आहे. भूक लागली का तुला? चला तर मी बनवणार आहे आता भाजीसाठी, तुम्हाला दाखवते. कांद्याची चटणी आणि चपाती बनवणार आहे.
तेच कांदा चिरत होते मी. एवढा 3 कांद्याची बस होती, कारण चटणी फर्स्ट टाइम बनवते. अंशूने तर कधीच खाल्ला नाही आतापर्यंत चटणी कांद्याची. आता मी बनवते. इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे मी, इकडं दूध, आणि हे पसारा तर माहितीच आहे तुम्हाला. तर चला मी फटाफट बनवते. एवढे म्हणजे कांदा चिरून ना एवढा असं डोळ्याला रडू यायलंय ना. लाईट गेली माय, लाईट गेली लाईट. अंशू तू आंघोळ कर. हा थंड पाण्यानं कर जा. मला सर्दी झाली रे, मला सर्दी झाली. कोण झाले का? कसं? हा कसं दाखव, कसं दाखव इकडे. बर्फ मध्ये माय त्या भुबूत काही सुद्धा जीव राहिला नाही. अंशू नको, चल मी स्वयंपाक करते, घेते फटाफट आवरून. लाईट गेली, लाईट गेली पण हवा खूप छान सुटली. हा वुई. बस बस बस, गेला आता, अडकला तिथंच बुबू. आता कसं काढायचं? बुबू म्हणला मी बसतो वरच बसतो म्हणला बुबू. आता घे, आता आता बुबूवर अडकला आता आमचा. माझा स्वयंपाक झाला ना मग बनवते, काढते मी बुबूला. तोपर्यंत तिथे एन्जॉय करू दे बुबूला. चला मी आवरते. अंशू तर काय असंच असते मस्ती आता दिवसभराची, कारण आज संडे आहे. मग आता बुबू बसला वर अंशूचा. तर इथं माझी ज्वारी वाळत आहे. आता मला याला चाळून घ्यायचंय. आणि इथे बघा अंशू, आणि वर बघा आज काय आभाळ नाहीये, असं आहे इकडं आहे थोडंसं. चला ज्वारी चाळून घेऊया आपण. ऊन किती लागते? 5 वाजलेत, 5 सव्वा 5, तरी ऊन एवढं लागते. आणि तिथे बघा अंशू ठेवतोय चिमणीला, चिमण्यांना कबुतरांना खायला ज्वारी. वाटी तर किती छान आहे मा अंशू. चला आपण चाळून घेऊया ह्याला. मला ज्वारी दळून आणायचंय. चलो, हवा छान सुटली, हवा सुटली छान अशी. तिकडे नको ठेव रे, कडेला इथंच ठेव, वाऱ्यानं पडते, वाऱ्यानं पडते. चलो मी घेते ज्वारी चाळून. सेकंड टाइम थर्ड टाइम कितीदा चाळावं लागते. साखर खाण्यामागचे कष्ट हे बघा, दळण करणं, वाळवणं, बापरे खूप असतं बरं का. आणि अंशू मध्ये मध्ये करायलाय. ज्यांना ज्यांना भाकर आवडती ना त्यांनी मला सांगा, कारण भाकरीचं कुठं आयतं पीठ भेटत नाही आमच्या इकडे, तर दळण करूनच करावं लागतं. चला आता ह्याच्यामध्ये किडे झाले होते, छान प्रकारे किडे निघून गेले. नशीब आज ऊन होतं म्हणून झालेलं आहे. तर इथे मी चाळणी आणलेली, आता याला चाळायचंय मला छान असं. हो बर बर. शॉपिंग करायला, जे की ग्रोसरीज घ्यायला. अंशूने काय घेतलं बघा, चिप्सचा पुडा. कधी अंशू? मी शेंगदाणे ते नव्हते मला, मी तेच घ्यायला आली. चलो चलो. अंशू शॉपिंग करते वेळेस हे पहा, अंशू ट्रॉली घेते वेळेस छान असं. मला काहीच सुचत नाही बरं का. पुन्हा घरी गेल्याचं आठवतं की हे आणलं नाही ते आणलं नाही. एवढं सामान आहे, काहीच सुचना झाले मला, काहीच सुचना काहीच. अंशूचं वेगळंच असते, काहीतरी वेगळंच. ते होतं आपल्याकडे नाही जाते. रूम फ्रेशनर आहे ते. चल आपली ट्रॉली घे, चल. चला बघूया आता काय काय आहे काय काय नाही. चल बघू. मला काही दिसणं झाले दुसरं इथं. हे लिक्विड घेतलंय मी इथलं, एक इथलं उचललंय. आणि भांड्याची साबण आहेत. तू घे, जा पळ आपली ट्रॉली आणि इकडं पळ पळ पळ. हा ना. फायनली आलो घरी. आणि एक मिस्टेक झाली मला, तिथे दळायला जे टाकलेलं ना तिथे, त्यामुळे मला सांगायचं राहील की बारीक पीठ द्या म्हणून.
कारण फर्स्ट टाइम मी ज्या गिरणीत गेले होते ना तिथं त्यांनी मला तसंच केलेलं होतं, कारण मोठं पीठ दिलं होतं. परत मला दुसरी ज्वारी नेऊन मग त्या जे दळलेली मोठी मोठी ज्वारी ना त्याच्यात बारीक पीठ घेऊन मिक्स करून मग त्या मिक्स करून भाकरी बनवाव्या लागल्या होत्या. पण तुम्हाला सांगते, हे पहा इथं आणलेलं आहे मी दळण. आणि आता हे दळण मोठं आहे बरं का. पीठ न आता भाकरीची ती का नाही की वाटायला लागले मला तर ह्या पिठाची. आली ठीक आहे, नाही आली तर खूप प्रॉब्लेम होणार आहे, कारण माझ्याकडे एवढीच ज्वारी होती, कारण एक्स्ट्राची ज्वारीच नाही आहे माझ्याकडे. आणि प्रॉब्लेम होणार आहे भाकरीचा. असलं ठीक नसतं आता काय माहिती. आणि इकडे आणलेली आहे मी भाजीपाला. भाजीपाला तर खूप महाग होता बरं का. टमाटे, बटाटे आणि हे भोपळा जे की मी धपाटे करते तुम्हाला माहितीच आहे. आणि कोथिंबीर 10 रुपयाची एवढूसनीच, हे पहा. आणि एक आणलेलं आहे हे पहा पत्तागोबी. उद्या मी पत्तागोबी करणार आहे, परवाला धपाटे करेन. आता हे मला सगळं स्वच्छ धुवून ठेवायचं आहे. आणि इकडे आणलेलं आहे परत आणि आपलं मंथलीचं जे की जे संपलेलं आहे ते ग्रोसरीज आहे, त्याच्यात लिक्विड वगैरे सर्व काही सगळं काही आणलेलं आहे. आणि तेवढा ग्रोसरी जी आहे ना 1,500 रुपये उडूसण्याला. खूप महाग आहे रे बाबा, एवढी महागाई खूप महाग आहे बरं का. सर्व काही खूप महाग आहे, भाजीपाला ग्रोसरी सर्व सर्व काही. एवढं असतं, खूप दमले मी भयंकर. आणि आता दररोज मला असंच पळापळी व्हायला लागणार आहे माझ्या मागं. आणि तिथं मला ना माझे भांडे वाट पाहत आहेत माझी. हे पहा इथं एवढा राडा पडलेला आहे आणि मला ते स्वच्छ धुवून ठेवायचे. काही नाही, फक्त भाजीपाला सगळं धुवून ठेवायचे. बटाटे तर नाही आहेत, बाकी दुसरं सगळं. मला आता पिठाचं टेन्शन खूप जास्त आलेलं आहे. आता उद्या भाकरी करावं म्हणली होती मी, कारण अंशूला मी चपात्या केली असतील, माझ्यासाठी मी भाकर बनवते. पण उद्या बघणार आहे मी. आलं ठीक, नाही आलं तर खूप प्रॉब्लेम. म्हणजे आता एवढं टेन्शन आलं ना मला ते पिठाचं खूपच. तर असा होता आमचा आजचा संडे. कारण मला ना आज कृष्ण मंदिरला जावं असं वाटायला, पण हे कामं दिसायला लागलेली मला की ग्रोसरीज राहिलेली आपल्याला, हे ते भाजीपाला मेन करून भाजी नव्हती. तर मला तर एक भाजी ना काहीच सुचत नाही मला. ग्रोसरीज पण आणायला गेलं ना तिथं पण शॉपमध्ये काहीच सुचत नाही. पुन्हा घरी आल्यानंतर वाटतं की हे राहिलं ते राहिलं. आता भांड्याची साबणं संपली दिसायला लागलीत मला तिथं. बघूया त्या खालच्या ट्रॉलीत आहेत का. बाय चान्स असावी, नसली तरी काही नाही, मी सहज असं दुकानातून पण आणते. पण कसं असतं, मॉलमध्ये गेलं ना डोळ्यासमोर गोष्टी असतात आणि आपण घेतो. तरी पण एक तेलाचं कॅन राहिलेला आणायचं, आता ते एक आणायचं. चला तर असा होता आजचा संडे माझा. फुल वर्कडे असल्यासारखंच. दळण केलं, सर्व काही केलं, तुम्ही पाहिलंच असेल. आणि तेवढी भांडे पडले तर घासू की नको, आता थोडा वेळ बसणार आहे मग घासून घेणार आहे. तर चला, असा होता आजचा माझा दिवस आणि आजचा व्लॉग. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय बाय. आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय. टेक केअर फ्रेंड.